विधान परिषद आमदारकीच्या पहिल्याच दिवशी झिशान सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात अटकण्याची चिन्हे दिसत आहेत। विधान परिषदेच्या आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी शिवसेनेच्या नीलम गोर्हे, बच्चू कडू, शिवसेना उभाटा गटाचे अंबादास दानवे यांच्यासह एकूण 10 आमदारांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी हे देखील होते। परंतु आता झिशान सिद्दीकी यांच्या शपथेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे। याचं कारण म्हणजे झिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेची शपथ इंग्रजीत घेतली आहे। आता झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून घेतलेल्या शपथेवर मनसे आक्रमक झाली आहे। शिवसेना व भाजपा राज्यात मराठीसाठी आग्रही असते। तुम्हाला महाराष्ट्रात रिक्षा जरी चालवायची असेल तरी मराठी अनिवार्य आहे। त्याच प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या समोर झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ ही सरकारच्या कानाखाली लगावलेली चपराक आहे, असा टोला मनसेने लगावलाय। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील झिशान सिद्दीकी यांचा समाचार घेतलाय। काही लोक जाणून बुजून मराठीचा विरोध करून आपण महाराष्ट्र द्वेषी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे सर्व चुकीचं आहे। लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे संजय शिरसाट म्हणाले। यावर झिशान सिद्दीकी यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। आपल्या देशाची प्रगती होत आहे, सर्वांनी इंग्रजी शिकलं पाहिजे व बोललं देखील पाहिजे। सगळ्या भाषा ह्या आपल्याच आहेत, मला मराठी देखील उत्तम बोलता येते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले। राज्यात रिक्षा चालकांना देखील मराठीची सक्ती असताना झिशान सिद्दीकीने इंग्रजीमधून शपथ घेतली, हे तुम्हाला योग्य वाटतं का? यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।